नमस्कार, मी डॉक्टर वंजारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोरी मोठी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. सदर रुग्णालयाच्या इमारतीच्या बाबतीत विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात बरीच अडचण आम्हाला रुग्णसेवा बहाल करताना निर्माण होते. त्यामुळे रुग्णांच्यासाठी उपलब्ध असलेला औषधी साठा, उपकरण याच्या वापरामध्ये वारंवार बिघाड होऊन वापरांमध्ये आम्हाला अडचणी निर्माण होतात. आणि गेली 2-3 वर्षापासून आम्ही छतावर जून महिन्याच्या काळामध्ये शेवटी पॉलिथिनचा वापर करून छतगळती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आमच्यामार्फत करत आहोत. आणि त्या अनुषंगाने जे काही उपलब्ध जागा आहे त्या जागेचा रुग्णसेवासाठी विशेषतः उत्तम वापर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तरी पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः ज्या दिवशी खूप जोराचा पाऊस येतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तरी आम्हाला शासनाकडे आमची विनंती आहे की या इमारतीच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोरी मोठीची नवीन इमारत आम्हाला बांधून देण्यात यावी, जेणेकरून रुग्णसेवा बहाल करण्यास आम्हाला मदत होईल. धन्यवाद. भाऊ, काय नाव तुमचं आणि काय सध्या ती परिस्थिती आहे? नमस्कार, माझे नाव गोकुल चोटी आहे. मी दिगोरी मोठी या गावचा रहिवासी आहे, स्थानिक नागरिक आहे. आणि आपण सध्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी परिस्थिती आहे ते बघू शकता. येतं मागील 30 वर्षापासून ही बिल्डिंग बनली आहे आणि आता ही परिस्थिती आहे या बिल्डिंगची की इथं पाणी गळती होते पावसाळ्यात. खूप मोठ्या प्रमाणात भिंतीला भेगा पडल्या आहेत, खिपले निघत आहेत भिंतीचे त्या पाण्यामुळे. आणि ते वाचवण्यासाठी स्थानिक जे आपले वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी ताडपत्रीच्या आधारे आता कसं तरी ह्या बिल्डिंगला शाबूत ठेवलं आहे, वाचवून ठेवलं आहे. आणि पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर एखादी मोठी अनुचित घटना घडण्यास काही वेळ लागणार नाही. तरी स्थानिक नागरिक, दिगोरीचे गावकरी तसेच आजूबाजूच्या गावातली 16 गावातील लोक येतं उपचारासाठी येतात. आणि जवळपास 17,000च्या आसपास जी लोकसंख्या आहे ती ह्या दवाखान्यावर अवलंबून आहे. तरी स्थानिक नागरिकांच्या वतीने आमची अशी मागणी आहे की नवीन बिल्डिंग ह्या रुग्णालयाला ताबडतोब देण्यात यावी. तसेच ह्या रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये